गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्राला रेल्वे प्रकल्पांसाठी 15,000 कोटींपेक्षा जास्त निधीची तरतूद ही सातत्यानं करण्यात आली। त्यामध्ये मुंबई उपनगरीय रेल्वे याचं आधुनिकीकरण, ठाणे दिवा 5व्या आणि 6व्या मार्गिकेचे लोकार्पण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व इतर महत्त्वाच्या स्थानकांचा पुनर्विकास अमृत भारत स्टेशन स्कीममध्ये, त्याचबरोबर अहमदनगर बीड अहमदनगरमध्ये त्याला आपण आता आपलं अहिल्यानगर ज्याला हे करतो, अहिल्यानगर बीड परळी आणि वर्धा नांदेड या रेल्वे मार्गाच्या कामाला केंद्रानं गती दिली आहे। त्याचबरोबर उद्योगामध्ये सुद्धा आज दिल्ली मुंबई कॉरिडोर, DMIC ज्याला आपण हे करतो इंडस्ट्रियल कॉरिडोर, छत्रपती संभाजीनगर जवळील ऑरिक या सर्वात यशस्वी स्मार्ट औद्योगिक शहरांपैकी एक म्हणून विकसित झालं आहे। ते अब्जावधी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये ऑरिकच्या माध्यमातून आज झालेली आहे। तिघी बोर्डचं औद्योगिक क्षेत्राचा विकास ही या संकल्पनेतून होत आहे। सगळ्यात मोठं वाढवण बंदर पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण येथे उभारण्यात येणारं बंदर हा केंद्र सरकारचा एक महत्त्वाकांक्षी मेगा प्रकल्प आहे। सुमारे 70,000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला केंद्र सरकारनं अंतिम मंजुरी दिली असून हे बंदर जगातील पहिल्या 10 मोठ्या बंदरांमध्ये स्थान मिळवेल असा अंदाज आहे आणि यामुळं महाराष्ट्रातील किनारपट्टीवर रोजगाराची आणि व्यापाराची मोठी लाट येण्याची शक्यता आहे। आज टेक्स्टाईल पार्क PM मित्राच्या माध्यमातून अमरावती इथे आपल्या राज्यात PM मित्राच्या उभा करण्यात आला, मंजूर करण्यात आला आहे। त्याच्यामुळं विदर्भातील कापूस